नमस्कार मंडळी, तर आज आपण उकळत्या पाण्यामध्ये बेसन टाकून अगदी झटपट होणारी, जास्तीचं काम कमी करणारी अप्रतिम चवीची अशी रेसिपी पाहणार आहोत की जी तुम्हीच काय तुमच्या घरच्यांना सुद्धा आवडेल। तर त्यासाठी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। बेसन बारीक घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये एक अर्धा चमचा लाल तिखट आवडीनुसार घालायचं, पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ, त्यानंतर यामध्ये हलकासा ओवा मी घातलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा। आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये थोडं थोडं लागेल तसं पाणी घालायचं आणि चांगलं असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे। जसं आपण भजीचं बॅटर बनवतो ना, त्या पद्धतीने बॅटर इथे आपल्याला बनवून घ्यायचं आहे। तर थोडं थोडं लागेल तसं यामध्ये पाणी ॲड करते आणि चांगलं असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर हे पहा, इथे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। जसं आपलं भजीचं बॅटर असतं त्या पद्धतीने करून घ्यायचं। आता ते मिश्रण मी साईडला ठेवून दिलेलं आहे। दुसरीकडे एका मिक्सिंग जारमध्ये थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे, एक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, त्यानंतर कोथिंबीरचे जे देठं असतात ती इथे मी वापरलेली आहेत। कोथिंबीर सुद्धा तुम्ही घालू शकता। एक 2 चमचे तीळ घेतलेला आहे, तीळ भाजून घ्यायचं आहे, पाणी घालून वाटून घ्यायचं आहे। तर हे पहा, एकदम बारीक असं हे मी वाटून घेतलेलं आहे। मसाला इथे आपला तयार झालेला आहे। एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम करायचं आणि यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। कांदा हलकासा लालसर होईपर्यंत इथे आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर इथे हलकासा कलर चेंज होत आलेला आहे। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। जर तुम्हाला एखाद्या वेळेस घरामध्ये भाजी नसेल किंवा तुम्हाला काय बनवायचं सुचत नसेल, स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल, तर अशा वेळेला ही झटपट होणारी रेसिपी आहे। किंवा पाहुणे घरी आले असतील तर आणि चमचमीत काहीतरी बनवायचं असेल झटपट होणारं, तरी देखील तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। यामध्ये आता मी पाव चमचा हिंग घातलेला आहे। त्यानंतर यामध्ये मसाले घालायचे आहेत, तुमच्या आवडीनुसार मसाले ॲड करू शकता। इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद घातलेली आहे। धने जिरे पूड आवडत असेल तर ती सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। चांगलं असं आता हे मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि आता हा तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे आलं लसूण याचा जो काही कच्चा वास असतो तो निघून जातो। तर आता आपल्याला चांगला असा तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे। मस्त चमचमीत मसालेदार आणि झणझणीत अशी ही भाजी तयार होते। आता तेल सुटेपर्यंत चांगलं असं परतून घेऊयात। हलकंसं चवीपुरतं यामध्ये मी मीठ घातलंय। आता तुम्ही पाहू शकता, छान असं मिश्रणाला तेल सुटलेलं आहे। मस्त 2 ते 3 मिनिटं चांगलं असं हे भाजून घेतलेलं आहे। जो काही आलं लसणाचा वास कच्चा असतो तो निघून जातो। तर आता हे छान असं 1-2 मिनिटं परतून घेऊयात आणि त्यानंतर गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे मी 2 ग्लास पाणी घालते। तुम्हाला जसं तुमची ग्रेव्ही हवी आहे त्या पद्धतीने पाणी यामध्ये घालायचं आहे। तर इथे 2 ग्लास पाणी मी वापरलेलं आहे। आता ह्या पाण्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे, मसाला शिजू द्यायचा आहे। तर चवीपुरतं मीठ आता यामध्ये घालते, कारण आपण एक्स्ट्रा पाणी आता यामध्ये वापरलेलं आहे। पाणी शक्यतो गरम घ्या। तर इथे या मिश्रणाला उकळी आलेली आहे। लक्षात घ्या, मिश्रणाला उकळी आल्यानंतरच हे जे आपण बॅटर तयार केलेलं आहे बेसनचं ते यामध्ये सोडायचं आहे। जसं आपण भजी सोडतो त्या पद्धतीने अगदी छोटे छोटे गोळे करत यामध्ये मी सोडलेले आहेत। त्यानंतर एक 3 ते 4 मिनिटं लो गॅसवर आपल्याला चांगलं शिजू द्यायचं आहे, म्हणजे छान असे गोळे शिजले जातात। तर आता आपण हे थोडा वेळ शिजू देऊयात। आता इथे तुम्ही पाहू शकता, मस्त गोळे आपल्या यातले शिजले गेलेले आहेत आणि छान अशी मस्त गोळ्याची आमटी ते तयार झालेले आहेत। वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळं नाव दिलं जातं, पण आमच्या भागामध्ये याला गोळ्याची आमटी म्हणले जातं। तुमच्या भागामध्ये या रेसिपीला काय नाव आहे हे कमेंट करून नक्की सांगा। मस्त असं वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी चमचमीत रस्सा भाजी इथे तयार आहे। तुमचं जास्तीचं काम कमी करणारे आहे। झटपट भाजी नसेल आणि काहीतरी चमचमीत बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। झटपट तयार होते, जास्तीचं काम कमी करणारे आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। भातासोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता।
जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जाता जाता व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.